आपल्या शरीराचा गर्भ झाला, शरीराचा आदेश झाला
नरदेह मातीला जाणार, सोने नाणे पैशाचे गोटळे जागालाच राहणार, किती करशील संसार नरदेह मातीला जाणार राहणार, किती करशील संसार नरदेह मातीला जाणार. तुका म्हणे हा नरदेह पुन्हा नाही येणार, तुका म्हणे हा नरदेह पुन्हा नाही येणार. आता या संसारामध्ये या नरदेहामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात हो, किती करशील संसार नरदेह मातीला जाणार. तुमचा आमचा संसार आहे आणि तुम्ही आम्ही या संसारामध्ये किती काळ जगणार आहे आपल्याला काय माहीत आहे का? आपला संसार आपला प्रत्येकालाच आहे. माझा संसार आहे, तुमचा संसार आहे, सगळ्यांचा संसार आहे. संसार नसणारा मनुष्य कोण आहे का? आई आहे, वडील आहे, बहीण आहे, भाऊ आहे, जमीन आहे, घर आहे, जमला आहे, बाडी हावी सगळं आहे. प्रत्येकाला संसार करत 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 आपल्याला पोट भरावं लागणार आहे. ज्यावेळी आपण जन्माला आलो त्यावेळी आपल्याला कुठून आलं माहीत आहे का आपल्याला? ओम सोम कोम, ओम सोम कोम. कुठून आपण जन्माला आलो आपल्याला माहीतच नाही. भगवंताने आपल्याला 3.5 हाताचा नरदेह दिलेला आहे. हे कोणत्या कामासाठी दिला असेल? संसार करायला दिला का? नाही. भगवंताने आम्हाला तो नरदेह दिलाय. तो नरदेह संसार पण कर आणि तू देवाचं नाव पण. ज्यावेळी मनुष्य जन्माला आला, गर्भयातना भोगावा लागला, त्यावेळेला गर्भाच्या यातनेमध्ये भगवंताला म्हणतो, देवा मला यातून सोडलं होतं, मला ह्या बरोबर माझ्या भाषणाकडून सोडो, मी तुझ्या देवाचं नाव घेतो. ओम सोम ओम. मी तुझे देवा तुझं नाव घेतो, मला बाहेर काढ. भाषणाने सगळे बाहेर मनुष्य आणि भाषणा झाल्यानंतर पुन्हा बाळ जन्माला आल्यानंतर चहा रडतो. तेव्हा मी म्हणतो, मी कुठे बोलू देवा, मी काही बोललो नाही तुला काही, मी तुला देवाचं नाव घेतो. कधी बोलतो? आता जन्मल्यापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत वय वाढेपर्यंत मनुष्य मोठं बोलतो. काय मोठं बोलतो? जन्मल्यापासून देवाला बोलतो, देवा मी तुझं नाव घेईन, देवा मी तुझं नाव घेईन. आणि तू नाव देवाचं कधी घेणार? देवाला पुसतो माणूस. संसारामध्ये आपला मग्न होतो. आपलं आयुष्य कसं आहे संसारामधला? काही काळामध्ये गेला, भगवंतांनी सांगितलं तुला नरदेह प्राप्त केला, माऊलींचं नाव घे, पांडुरंगाचं नामस्मरण कर, भक्ती कर आणि पंढरपूरची वारी कर, आनंदीची वारी कर, संसार कर, पण काही तर ग्रंथ वाचन कर, भक्ती कर, काही तर साधना ठेव. देवाची भक्ती केल्या माणूस वाईट होईल का? देवाचं नाम घेतलं वाईट होईल का? नाही होणार. मग देवाची भक्ती मनुष्य करतच नाही, देवाला आवडच नाही. कशामुळे आवड नाही देवाला? मनुष्य देवाला जातोय, मनुष्य हात जोडतोय आणि देवाला मागणी मागतोय, देवा मला सगळं चांगलं होतं. अहो देव एवढं चांगलं होणं आहे का हो? मनामध्ये शक्ती पाहिजे, मनामध्ये ताकद पाहिजे. मनुष्य हा खोटा बोलतो. या मनुष्या नरदेहाला आपण सजवतो आणि नरदेह म्हणजे अतिशय वाईट. या नरदेहाच्या यातना वाईट दिसायला चांगला नसतो, वरून चांगला असता माणूस आपण वाईट होतो. दिसायला व्यक्ती चांगली असते वरच्या घेऊ नका, त्याचा आतला अंतरंग बघा, शरीरातला बल बघा, तो कसा वागतो ते बघा, कसा बोलतो ते बघा. शरीराच्या मनामध्ये जाऊ तर संसार कोणाचा चांगला झाला आतापर्यंत नाही झाला.
आयुष्य आपलं लहानपणापासून 25 वर्षापर्यंत शाळा शिक्षण करण्यात गेलं. आता लग्न होण्यामध्ये 25 वर्ष गेलं. लग्न झालं आता देवा आणि मला नातू पण झाला की मग तुझं देवाचं नाव घेऊ. आता त्या नातू पण तिकट होणार, मुलाचं वय 25 झालं, पुन्हा लग्न होणार, त्याचं 40 वर्षापर्यंत मुलगा मुलगी होण्यात दिवस गेला, संसार करण्यात दिवस गेला, काम धंद्यात दिवस गेला. 40 वर्ष संपली आणि 40 वर्ष संपल्यानंतर तो देवाचं नाव घेत नाही. तो म्हणतो आता मला मुलगा होऊ द्या, मला गाडी होऊ द्या, मला बंगला बाबू द्या, मला सर्व माझं चांगलं होऊ द्या आणि मग मी देवाचं नाव घेईन. असं करत सुद्धा त्या माणसाला आयुष्य 70 पर्यंत गेलं. नातू पण आले, घरामध्ये सुना आल्या, मुलं जन्माला आले. अरे आता ते देवाचं नाव घे, तुला देह निर्माण दिला, भगवंताने देह दिला तुला, कुणी देव दिला, माऊलीने दिला, पांडुरंगाने दिला. काय देवाचं नाव शरीराला? डोळ्याचा आणि कानामध्ये 4 बोटाचा अंतर आहे. नाक आणि वास घ्यायचा, डोळ्याने चांगलं बघायचं, कानाने चांगलं ऐकायचं आणि शरीराने आपला चांगलं काम करायचं. पायाने मुखात चालायचं, पांडुरंगाची वारी करायची, यासाठी पाय. माऊलींची वारी करायची, यासाठी पाय आहे. आणि ते पाय आपण वाईट कामाची देऊ, आपण वाईट कृत्य करतो, पाप वासना करतो, शरीरावर कुणाचा भरोसा. शरीर म्हणजे आयुष्यामध्ये काचेचं भांड आहे. कधी फुटेल, कधी तडाखा येईल, कधी सांगता येत नाही. बाबारो तुम्ही आम्ही म्हणू बघा तुमचं वय किती, आपण किती वयाचे आहोत, आता आपण किती वर्षाचं, आपलं आयुष्य किती वर्षाचं आहे आणि आपण किती वर्ष जगणार आहोत तुला माहिती. जन्माला आलो, कुठून आलो आपल्याला माहीत नाही. मागाशी म्हणल्याप्रमाणे तेव्हा जन्माला घातल्याबरोबर आहे, पण कोणत्या धर्मामध्ये, कोणत्या जन्मामध्ये घातला, ज्या घरात आपण केला तो उद्धार कोणत्या जन्मात ऐकू नाही, कानाला ऐकू येत नाही, डोळ्याला दिसत नाही, शरीर साथ देत नाही, पाय साथ देत नाही, सुना घरामध्ये बसून येत नाही, मुलं बसून येत नाही, माताला ठेवल्या आणि घरामध्ये बसलो तो त्या गावासाठी बोलून चालला. मार्केटमध्ये काही बोललेलं चाललंय, आवाज होते, माणसं बसून येते गावालो, मुलाचं पडत नाही, सुनाचं पडत नाही आणि मोबाईल वाटलं की माणसाला बसू वाटत नाही. माकडाच्या जीवनात आपलं आयुष्य असतं. माकडाने मात्र माणूस असतात, किती जर बोलत तर काय समजत नाही, मग घरामध्ये पटत नाही आणि देवळामध्ये येतं, म्हणजे जा देवळामध्ये, आणि तो माणूस देवळामध्ये येतो आणि देवळामध्ये आल्यानंतर तिथं तुम्ही बसतो का? नाही बसत. पाय इकडं, तोंड इकडं, कसं तरी बसणार, वेडवाकडं बसणार, देवाचं नाव घेता येत नाही, ऐकायला येत नाही, बसणार माणसाला आपलं नाव ठेवणार. अशी परिस्थिती मात्र आवश्यक. मग आता तुम्हाला आम्हाला सांगा, आपल्या ह्या पाचगावामध्ये हा ज्ञानोबा माऊलीचा सप्ताह बसवला अतिशय चांगला आहे. देवाचं नामस्मरण होते, भगवंताचं नाव येते, मुखामध्ये भगवंताचं नाम शक्ती येते. असा हा कार्यक्रम तुम्ही या पाचगावात ठेवला, अतिशय आनंद झाला. या आनंदामध्ये खरोखर तुम्हाला महाराजांचा गणपती आनंद झाला, त्याच्यावर भागवत होतं. तर हा मनुष्य अतिशय चांगला व्यक्ती ही जीवनामध्ये सार्थक आहे. तुम्हाला जीवन संसारामध्ये एकच करायचं. मला सांगितले बरोबर की आयुष्य माणसाचं 70 वर्ष झालं, 80 वर्ष झाले आणि मग 90 वर्षापर्यंत गेला मनुष्य घरामध्ये आपल्या सुरू झाला, देवा घाणेरडा झाला, शरीरामध्ये दुर्गंधी आली, स्वतःची बायकोला बघत झाली, स्वतःची मुलंला बघत होते, नातू बघण्यात आले. आता त्या माणसाला बघणार नाही. आपण आपल्या शरीराला गेले, तो शरीर चालते, बोलते, चांगलं आहे, कोण आपण चांगलं आहे. एकदा का आपल्या शरीराला झीज झाली, एकदा आपल्या शरीराचा पाठ फुटला, एकदा शरीरामध्ये आपली अवस्था हळूहळू कमी झाली, डोळ्याला कमी दिसणं, कानाला कमी दिसणं, दात पडणं,
असं केस पांढरे होणं शरीराप्रमाणे आणि देवा आता तू बाबा सावध हो, तू सगळं संपलेलं आहे, शरीर साथ देत नाही तुला, आता तू देवळात जा, आता तू भक्ती कर. अरे काय तुझ्या आयुष्य जीवनामध्ये आहे विचारा, एक वेळ चौकशी करा. तोपर्यंत तुमच्या घरामध्ये माणूस कमवतो, जोवर तुमचं शरीर साथ देते तोवर तुमची बायका तुम्हाला विचारणार. जोवर तुम्ही एकदा धर्मीर पडला, जागेवर बसला आणि त्या जागेवरती तुम्हाला दुर्गंधी वास आला की स्वतःची बायको सुद्धा लांब जाणार, स्वतःची मुलं लांब जाणार, दुर्गंधी वासातून कन्यावर जाणार. शरीर देवा आता ते बनवले देव देत, कारण तुझं आयुष्य संपलं नसते. जोपर्यंत जन्माला आला तोपर्यंत त्याची लाकडी वडी असतात मारली भगवंताची जे नशिबाची थोडी आहे त्याला काळ वैरव त्या प्रत्येक गावामध्ये असतो आणि तो काळ प्रत्येक गावामध्ये असतो. काळ तुम्ही पाहिला, मला सांगा ज्या माणसाने काळ पाहिला त्या एकाच माणसाने पाहिला, त्याला दिसतोय काळ, तू नेतोय त्याला दिसतो, आपण तुम्हाला दिसत नाही. आम्ही तुम्ही विचारांच्या बघत असता काळ आला ज्या वेळेस त्यावेळी मनुष्याचा नरदेहाचा कंप संपला, शरीर शांत बसलं आणि त्याला यमयातना भोगवण्यासाठी 4 ठिकाणी यातना भोगावी आणि ती यातना भोगत असताना नरदेहाची यातना आता देवाची संधी देवा आता ते देवाचं नाव घे, भगवंताचं नामस्मरण कर. नाही म्हणतो अजून त्या देवाचं नाव घेता येत नाही, कारण बोलता येत नाही. तेवढ्या तो म्हणतो त्या मुलाला बोलवतो, इकडे या, बायकोला बोलवतो, पैसे घालायला दिले, जमीन तुला इकडे ठेवला की पैसे इकडे राहिले, तुझी आशा राहिली पाठवली, कारण कमवलेला पैसा असतो तो पैसा काय ठेवत नाही. त्याला माहिती आहे मात्र चाललाय, आता पैसे घेणारा मनुष्य असतो कोणी येत नसतो, पैसे देत करू का मनुष्याचं माहिती आहे आपल्याला पैसे आपल्याला भांडे आपलं बाहेर पडतंय. म्हणून जोपर्यंत शरीराचा आपल्याला आहे तोपर्यंत भगवंताचं नाव घेणं गरजेचं आहे. भगवंताचं नाव कोण घेत नसेल तो नरते जीवन. माऊलींचं नाव घ्यावं, पांडुरंगाचं नाव घ्यावं, भक्ती करावी, नामस्मरण करावं आणि भगवंताची शक्ती प्राप्त. नरदेहामध्ये एवढंच तुम्हाला आम्हाला भगवंताचं सांगितलं. मला मनुष्य नरकामध्ये जाईल, मोक्ष प्राप्ती मिळेल आणि आम्हाला माहिती नाही. मनुष्य नरदेहामध्ये ज्या वेळा मनुष्य मेला जातो, त्यावेळी वाढला जातो, त्यावेळेला आसपासची सगळी माणसं रडू लागली. स्वतःसाठी बांधले घर, स्वतःसाठी बांधले घर आपण गावाच्या बाहेर. आता त्या माणसाने काय केलं असेल, काय केलं असेल, बंगला बांधून ठेवला, मुलासाठी घरं बांधली, गाड्या घेतल्या, जमीन घेतल्या, सर्व एकाने घेतलं, मुली झाल्या आणि हा स्वतःच्या गावाच्या बाहेर स्टेशन कुठं असेल तर मशाल बनवून आणि नातेवाईक पाहुणे मंडळी कुठे आले असतील तर त्या घरामध्ये कुणाला वेगळा त्या माणसाला वेगळा. हा माणूस कुठं असेल गावाच्या बाहेर, मग गावाच्या बाहेर कुठं असेल मशालमध्ये, आणि त्या मशालमध्ये हा महादेव शंकर आहे, काळाचा बाप आहे, तो काळ शंकर आहे आणि तो काळाचा बाप म्हणजे महादेव हा मशालभूमीमध्ये आणि त्या काळाचा असणार शंकराचा अवतार म्हणजे मारुती. आणि मारुती हा वेशीमध्ये असतो, का असतो की गावचं सगळं रक्षण करायचं काम मारुती येते. हा मारुती वेशीतून जातो, गावचं प्रेत चालले, मारुतीला माहिती हा शंकर आहे, का जैव आहे. आणि मारुतीला सांगितलं बाबा आता गावचा माणूस आलेला आहे, मग मशालभूमीमध्ये चाललेलं आहे आणि नातेवाईक सर्व गाड्याला म्हणला, सगळ्या गाड्या घरापाशी आले, माणसं रडायला लागले, मुली रडायला लागले. मग मुली या घराच्या बातम्या जमिनीच्या बातम्या बांधणार, घराच्या बातम्या बांधणार,
सगळं पैसा मुलीला सहभाग होणार. मुलामध्ये भांडण होणार, बहिणीमध्ये भांडण लागणार, बहीण वाटणं मागणार, मुलगा वाटणं मागणार, की सगळं टाकून जेवढं काय जेवढं पैसा आहे तेवढा पैसा पाळण्यामध्ये मागणार. मग भगवान म्हणतात जोपर्यंत आहे तुझ्या मुलाला आहे तोपर्यंत तुझ्या मुलाला जमीन वाटून दे. जोपर्यंत आहे तोपर्यंत मुला जमीन वाटून दिली तुझ्या देखत बघ तुझी मुले कशी करून खातील, तुला सांभाळतील. आणि जोपर्यंत तुझी जमीन तुला तुझ्या मुलाला बहिणीला देत असेल तर तुला आई तुला मुलं सांभाळत नाही, सांभाळू शकत नाही. काय शकत नाही? प्रत्येक माणसाला पैसा पाहिजे, पैशाशिवाय दैवत. मनामध्ये भाव पाहिजे, मनामध्ये भाव पाहिजे, आदर पाहिजे. सर्व जे आहे मी 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 मानण्यात आयुष्य. आणि हा संपला. चित्रगुप्त आणि नरकामध्ये यातना काढली. हा मनुष्य जन्मल्यापासून आता आम्हाला किती पुण्य केलं काळायोगी. त्यावेळेला चित्रगुप्ताने यातना काढली. त्या चित्रगुप्तामध्ये अमुक नावाचा माणूस या गावचा, या तालुक्याचा, या देशाचा कुठला माणूस आला त्या माणसाचं व्यासपीठमध्ये असणारं नाव म्हणजे ग्रंथामध्ये असणारं नाव, गावाचं नाव त्या ठिकाणी सर्व त्या चित्रगुप्ताने राजाने त्या ठिकाणी पाहिलं. आतापर्यंत यांनी नाव काय केलेलं आहे? आयुष्यामध्ये कधी देवाचं नाव घेतलं नाही, दान धर्म कधी केलं नाही. लोकांनी व्याजाने पैसा लावत असता आणि लोकांना नरकात टाकला. नरक यातना भोगावं लागणार. हा मोठा माणूस मोठा आणि छोटा सगळे देवाला चालते. किती मोठा असला नरक यातनाची पाप असणार कर्म. तू मागच्या जन्मामध्ये काय केलं, या जन्मामध्ये काय केलं, कर्म काय आहे, पारंब्य काय आहे हे तुला भोगावं लागेल. पारंब्य वेगळं आणि कर्म वेगळं. कर्म म्हणजे आपल्या आई वडील चांगले असतील, वडिलांनी केलेलं पुण्य जर मुलाला आहे ते बघावं लागतं. एखादा मुलगा देवाच्या पाया पडतो, श्रीमंत असतो, देवाच्या पाया काय पडत नाही त्याचं कर्म चांगलं. वडिलांनी केलेलं पुण्य, वडिलांनी केलेलं पुण्य मुलाला बघावं लागलं आणि तो मुलगा त्याने पुण्यवान झाला. देवाचं नाव घेत नाही. जोपर्यंत बँकेत पैसे शिल्लक आहेत तोपर्यंत बँक या ठिकाणी तुम्हाला पैसे देईल. एकदा बँकेत पैसे संपले पुण्य जोपर्यंत मुलगा आहे तोपर्यंत देवाचं नाव घेऊ द्या, त्याचं न घेऊ द्या, त्याचं पारंब्य चालू. तो भाग्यवान आहे, ज्याचा नशिबात आहे, ज्याचा जीव आहे, धार्मिक आहे, पुण्यन आहे, अशा लोकांना मारुतीचं दार, मारुतीचं मंदिर, मारुतीची कशाची. चला आपण प्रवचन ऐकूया, कथा ऐकूया, कीर्तन ऐकूया, नामस्मरण ऐकूया, अन्नदान करूया. अशा लोकांना गरज आहे. या लोकांना सांगून कलियुग आहे. या कलियुगामध्ये कोणा सांगून पटणार नाही देवा. या देवामध्ये भगवंत म्हणतात कलियुगात भांडणं लागतील. भगवंताची शक्ती कमी होईल, नामस्मरण शक्ती कमी होईल आणि या नादी लोक लागणार नाही. देवाचं नाव कोण घेऊ शकत नाही. देवाचं नाव लोकांना आवडत नाही. मग देवाचं नाव कधी आवडेल लोकांना? ज्या वेळेला खरोखर ठेस लागली तो आई म्हणतो, बाप म्हणतो. का आई म्हणतो? तर आईची आठवण येते. किती मोठा म्हातारा असतो तो आई म्हणतो मातृदेव बाबा, पितृदेव बाबा. सर्व आधी आईची उपमा आहे. आई आधी माय शक्ती. मग या आईच्या उपमेमुळं आपण त्या भगवंताला आई म्हणतो, भगवंताला देव म्हणतो. मग आपण मनुष्य किती खोटा बोलतो. त्याला नरक यातना भोगावं लागल्या. नरकामध्ये गेला आणि चित्रगुप्त सांगितलं बाबा एवढं पाप केलेलं आहे, अन्नदान नाही, पुण्य नाही, पैसा डुबाडला, लोकांनी व्याजाने लावला, सर्व पाप केलं, बारा बांधणी केला, दक्षिणबाजी केली आणि सगळं ओढून सोडून लोकांचं लग्न होतं. लोकांचा वाईट मार्गाने पैसा लोकांचं वाईट केलं. लोकांना देवाची माणसं चालली आता बोलायला, देवाचं नाव लावलं नाही आणि अशा चांगल्या करणाऱ्या माणसाला वाईट करणाऱ्या माणसाला नादी लागला. जो मनुष्य चांगला करतोय आणि काय देवाला जायचंय, देवाला जाऊन चांगलं होणार आहे का? आणि काय करायचं आहे, काय चांगलं होईल का? असं नाव
चालत चालत जाऊ देणार नाही, भक्तीच्या मार्गामध्ये अडचण आणणार, भक्ती करू देणार नाही, अशा लोकांना नास्तिक म्हणतात. भक्तीचा मार्ग सांभाळायचा असेल, भगवंताचा मार्ग सांभाळायचा असेल, एकच भक्त माऊलींची वारी, पांडुरंगाची वारी, भक्ती नामस्मरण आणि तुमच्या गावात मारुती जागृतीची सेवा करण्याचा पाया पडणं हा पतीचा धर्म आहे. आणि जो मनुष्य जी स्त्री व्यक्ती पतीच्या पाया पडत असेल तो कसा असं पती चांगला असलं पाहिजे, तुमच्या नावाचं सौभाग्य, सौभाग्याचं मान आहे आणि त्याचा नावचं रूप आपण लावतो. त्याचं पाया पडणं आपलं काम. पाया नाव पडत असेल नवऱ्याला उपाशी ठेवायचं, नवऱ्या जेवण वाढायचं नाही, नवऱ्या सेवा करायची नाही. मग काशी करा, पर्याय करा, नामतीर्थ करा, घरात फोन घाला, पूजा घाला, काही पण करा, नवऱ्याचं मन दूर करत आहोत. आपला नवरा भगवंत आहे, नवरा म्हणजे आपला पती आहे, तो देव आहे, त्याची सेवा करणं आपलं काम. त्याप्रमाणे त्या नरकामध्ये त्या माणसाला गेल्यानंतर नरके आता भगवान लागल्या त्या नरकपुण्यामध्ये अतिशय वाईट वाईट कृती करावं लागली. सबंधात मिळालं आणि सांगितलं भगवंताने देवा या माणसाचं काहीच पुण्य नाही, काय करावं पाहिजे. त्यावेळेला चित्रगुप्ताने सांगितल्याबरोबर काय व्हायलं, ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर हा जीवाचा मालक विष्णू. ब्रह्मदेवाचं काम आहे फक्त जीवाचा जन्म देणं, हे ब्रह्मदेवाचं काम. विष्णूचं काम आहे फक्त जीवाचं रक्षण करणं आणि शंकराचं काम आहे आलेल्या माणसाला मुक्ती देणं आणि आपल्या जीवापासून. आता हा जीवात्मा, जीवात्मा म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे, तो आत्मा म्हणजे जीवात्मा. आणि तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तो परमात्मा. जीवात्मा, परमात्मा आणि शिवात्मा. शिवात्मा म्हणजे आत्मा कुठला हो, मनुष्य मेला असेल तो शिवापाशी जातो, त्याला म्हणतात शिवात्मा. मेल्या माणसाला आपण दर्शन घेतो शिवात्मा म्हणजे जीवात्मा, परमात्मा आणि शिवात्मा. या शिवात्म्यापासून आपण रामराम करतो. आपल्या शरीरामध्ये जो पण आपला आत्मा आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, जिवंत आत्मा आहे, त्या आत्म्याला आपण रामराम करतोय. सकाळी उठल्या आपण काय करतो, रामराम, पुन्हा रामराम हो, देवाचं नाव आहे. पण भगवंताने काय सांगितलं असेल, रामराम कशासाठी रामराम म्हटलं असेल की तो राम हा राम घ्यावा, राम द्यावा. हृदयामध्ये जो राम आहे तो रामाला राम राम. आपण माणूस काय म्हणतो, रामराम म्हणत होते, गर्विष्ठ होते. माणूस एखादा वैष्णव झाला असेल, एखादा अशा गुरु माणूस असेल, रामराम करायला देव आहे, तो पूजेने ते रामराम करणं आपलं काम आहे. तुम्ही रामराम करायला प्रसाद दर्शन केला तर देव बोलला बघा माणसाने बोलले रामराम टाकायचं, रामराम घेतला नाही तो व्यर्थ घेऊ. हा सगळ्या शरीराला प्रत्येकाला कुठल्या गोष्टी असू द्या, लहान असू द्या मोठा असू द्या, प्रत्येकाला रामराम म्हणणं आपलं काम आहे. तुम्ही आम्ही रामराम म्हणतच नाही हो. का म्हणत नाही, पैसा आहे, जमीन आहे, सगळं गरजेचं आहे, काय रामराम म्हणायचं, काय देवाचं नाव घेऊन सांगतं. आपलं आवून गरिष्ठ आवाहन पडतं, आवाहनाचा गर्व लागतो. देव हा आवाहनासाठी नाही, शक्ती भागवताची कशी आहे, राम राम घ्या म्हणा, राम राम म्हणा नाही, नमस्कार. राम राम हा शब्द पण झाला नमस्कार. नमस्कार शब्दाचा हॅलो, हातामध्ये हात घेतो माणूस, नमस्कार पण झाला आणि हॅलो हातामध्ये हात घेतला आणि हात मनुष्य खाली बघा. म्हणजे इतकं आपला नामस्मरण शक्ती बनला. मग भगवंताने तुला याच्यावरती दुनिया मशीन आवाज करते, मशीन आवाज बेंचीला ती पाहिजे की नामस्मरण करते. दिगंबरा दिगंबरा हे 5 वाजल्यावर दिगंबराचे आपण नावाचं नाव का निर्जीव वस्तू आहे, देवाचं नाव घेते, आपण घेत नाही. मशीन म्हणते देवाचं नाव घेते, म्हणजे आम्ही म्हणतो का नाही म्हणत. एखाद्या मशीनमध्ये पकवास वाजवतो ना, तो पकवास वाला त्याला कधी करतो कोणी
सृष्टी आहे. आपण जे म्हणतो आवाज पाकपात काढते ते पण त्या पाकपाताला भूक लागते. काय लागते भूक पाकपाताला? त्याला कडी द्यावं लागते. तसं तुम्ही आम्ही जिवंत माणूस आहे. चांगलं खावा, सात्विक अन्न खावा, पोटभर जेवण करा, शक्ती घ्या, भगवंताचं नाव घ्या, नामस्मरण करा आणि नामस्मरण केल्यानंतर तुमचं आयुष्य चांगलं होतं. देवाचं नाव घेणारा आतापर्यंत वाया गेला असा कुठेही नाही. शास्त्रामध्ये उल्लेख आहे की देवाचं नाव घेतलं वाया गेला नाही. आता एवढा मोठा वाडा कोणी वाल्मिक ऋषी वाडा करीना त्याला किती रामनुसार माहित आहे आपल्याला. वाईट पाप केले वाल्मिक राम राम म्हणता येतो बराबर एवढा शब्द वापरूनला तो हा वाल्मिक ऋषी झाला. कशामुळं गुरु भेटला. तुम्हाला गुरु भेटला नाही का हो? चांगली गुरु भेटली नाही. चांगला मार्ग सापडले म्हणून साधी आणि सरळ आपला ग्रामदेव सांभाळायचं, आपला कुलदेव सांभाळायचं. जसा फुलाचा फुलपाणी असेल ती फुलसामी सांभाळायची, फुलसामीची वारी करायची, ग्रामदेवाची पूजा करायचं. आणि ग्रामदेव कुठल्या असल्या गावाचे घ्या, तुमच्या देवी घ्या, कुठल्या गावात जेवढी देवस्थान असतील त्याच्या पाया पडायची, घंटी मारायची, महादेवाचं दर्शन घ्यायचं, नंदीचं दर्शन घ्यायचं. ही आपली परंपरा आहे. ही आपली परंपरा आहे. पण माणूस परंपरा घेत नाही. म्हणून भगवान तर म्हणतात की नरकामध्ये गेलेल्या मनुष्याला वाईट भोगल्यानंतर पुन्हा त्याला पापामध्ये गेला. तो हा पाप होऊन म्हणतात भूत झाला. भूत होऊन संसारामध्ये आला आणि त्याचाच घराकडे शोधला आणि भूत लागलं म्हणून संसार मारला. वर्षभर त्याच्या घरामध्ये लागलं ते लागलं म्हणतात मेला पण काय स्वतःच गेला नाही. घरात मागं सुटू लागलं. अरे हे मरताना नक्षत्र बघा, जन्मता नक्षत्र बघा आणि मेल्यानंतर नक्षत्र बघा. चांगल्यानं नक्षत्र मेला का? जन्मता चांगला नक्षत्र जन्मला का? का म्हणू शकतो? आणि जन्मवेळ चांगली पाहिजे. जन्मवेळ त्या माणसाची चांगली पाहिजे. चांगल्या जन्माचा नक्षत्र आला तर जगाचा गावचा कल्याण करेल. तो चांगला नक्षत्र जन्माला आला तर घराचा उद्धार करेल. आणि तो वाईट नक्षत्र आला काय होईल? घराचा उद्धार करेल का? नाही करेल. पण मेल्यानंतर काय होईल? चांगला नक्षत्र माणूस काय म्हणतोय? चांगला नक्षत्र गेला का बघा. पंचांग उघड्या तुझं बघा चांगलं आहे का? पाठीवर सगळ्यात चांगलं होईल का? माणूस बघतोय अशा वाईट माणसाची मेल्यानंतर संपत्ती काढलो म्हणजे माझा खर्च वाढला, लाभ वाढला, माणूस म्हणतो गेला पण संपला, माझा पेढ गेला ती माणूस शिकून राहिला. मग ते नक्षत्र वाईट झाला त्याला शांती झाला. वाईट नक्षत्र जन्मला तुझं सगळं करा म्हणजे जन्मला सुख नाही मरताना सुख नाही. मग आता तुम्हाला सुख आपण कशामध्ये आहोत? आपलं आयुष्य सुखात कशामध्ये आहे? मग त्यावेळेला समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात? जने सर्व सुखी आशा कोण आहे विचारे मला तोचे शोधोगे पाय मना वाचले पूर्व संचित केले कया सारखे भोगले प्राप्त झाले. आणि सुख कसं आहे बघा. स्वतःची बायकोला लाभ जाणार आहे. पैसा नसेल तर बघा पैसा मनुष्य बायकोत गेला. स्वतःची मनुष्यला मला गाडी पाहिजे, मला शाळा पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे. किती मुलाचा हट्ट पुरवावा लागला, स्त्रीचा हट्ट पुरवा लागला. म्हणजे जन्मचा बायकोचा मुलाचा आणि मास्तराचा हट्ट पुरवा लागला. अहो हट्ट पुरवण्यामध्ये आपलं आयुष्य गेलं. कधी देवाचं नाव घेणार आणि कधी तू भक्ती करणार. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की ते करशील संसार नरदेह मातीला जाणार. आणि आपला नरदेह मातीला जाणार. पण या नरदेहाचा जाताना उल्लेख कर. जो नरदेह गेला त्याला 3.5 माणसाची जागा. नरदेह 3.5 जागा. त्या मनुष्य मोठा असताना त्याला सोन्याची वाटी नाही, एकच वाटी. याच मातीमध्ये जाणार मनुष्य आणि या मातीमध्ये गेल्यानंतर याच लाकडावर जाणार. आणि मग सगळ्याचं जीवन जगणं एकच आहे. सगळ्यात जगणं एकच आहे. सगळ्याचं जगणं
माणसाला सारखे, कोण मोठा आहे, कोण गरीब आहे, कोण काळ आहे, कोण गोरा आहे, कोण पहिला आहे, कोण आंधळा आहे, कोण पागल आहे, देवाला असं काय कोणी मन पाहिलं का हो? भगवान मन प्रत्येकाला दिलं. जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाच्या हृदयामध्ये मन आहे. त्या मनाला एक मारुतीने शिकवणे जेवढं लांब मोठं थोडं वाटतंय. मनाला आपल्या जीवाला समाधान मिळतं, समाधान लाभतं. कसं लाभतं? समाधान समाधान कुठं आहे हो? सुख कुठं आहे? कोणी पाहिले? देव कोणी पाहिला? पाहिला का देव कोणी? दिसला का देव मला? किती वर्ष साधू ऋषी कोणी मोठे गेले, संत ऋषी कोणी गेले, सगळ्या देवाला पुन्हा देव दिसला. देव पाहिला, देव दिसला नाही, पण देवाचा अंश रूपी, देवाचं वास्तव रूपी आपल्या शरीरामध्ये आहे. आम्ही चौकरा भगवंत आहे. आता देव आहे पण तुम्ही आम्ही बसलो. आपला देवाचा आत्मा आहे. आपला वारा वापरे आपला दिसला वारा नाही दिसत. काय दिसत नाही वारा? आपल्याला जवळ आपला वारा खेचू शकते, दिसत नाही. वारा गुणधर्म, पाणी गुणधर्म आहे, अग्नी गुणधर्म आहे. त्याचा नेम सोडला का? नाही सोडला. पाण्याने नेम सोडला का? नाही सोडला. वाऱ्याने नेम सोडला का? नाही सोडला. अग्नीला नेम सोडला का? अग्नीला गुणधर्म, अग्नीचा गुणधर्म. तुमचा काय गुणधर्म आहे? माणसाचा काय गुणधर्म आहे? माणूस आहे. माणसाचा गुणधर्म म्हणजे माणसाचं वागणूक. माणसाने माणसासारखं वागून भगवंताचं नाव घेतलं. भगवंताची सेवा केली पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. तुम्ही आम्ही काय करतो? अहो देवळात दुसऱ्या माणसाचं चित्त दाखवत आणि चित्त आणि चिंता. चिंता माणसाला लागली, रोग लागला, चांगला माणूस किती जबाबदारी करा. माझ्या बायकोने कसं मिळेल? माझ्या मुलाला नोकरी लागेल का? घरामध्ये पैसा नाही. मला उद्या काय होईल? उद्या लोक काय होईल? लग्न होईल का? नाही. त्याला पूर्ण होतील का? अहो चिंता. मुलाची चिंता करताना तुम्ही सर्व चिंता सोडा आणि माऊलीवर ठेवा. पुन्हा ठेवा माऊलीवर. माऊलीला माऊलीची शरण लावा, माऊलीची सेवा करा आणि ज्ञानेश्वर ग्रंथाचं वाचन करा. अहो म्हणजे तुमच्या भाषेला आवडचं राहिला असेल माझा एखाद्या आणायचं करतो, पण पंक्ती माणसं बसवा, ग्रंथाचं पारायण करा. जेवढा गावामध्ये ग्रंथ वाचतील, जेवढा ग्रंथ वाचन असेल तेवढा गावचा मोठा आहे. गावचा उद्धार होतो, गावाचं ज्ञान प्राप्त होतं, माणसं सुधारतील, शरीर सुधारतं आणि माणसं सुधारतं. कशामुळं? ज्ञानशी मागवलं कृष्ण वाचून झालं का? त्यांची सेवा करायला, वाचन करायला, अन्नदान करायला. जो मनुष्य जलाच्या मध्ये वाचता येत नसेल, ज्या माणसाला ग्रंथ वाचता येत नाही, अशा माणसाने अन्नदान करायला. अन्नदान सुद्धा करावं. तिथे भक्ती आहे, तिथे धर्म आहे, तिथं संस्कृत आहे, तिथं सत्ता आहे. अशा ठिकाणी अन्नदान करावं. अन्नदान अन्न देणाऱ्याचं अन्नदान देण्याचं भक्तीमध्ये अन्नदान आहे, ज्ञान आहे. वाचनाला वाचन करावं, परिस्थिती गरीब आहे, पैसा नाही, आनंद काय घ्यायचं लोकांना लागत नाही. मग त्या मंदिरात जाऊन सेवा करावी, वाढू लागावं, भक्ताची सेवा करावी, काही सांगून करावं, मंदिरामध्ये सेवा करावी, पुण्य वाढावं. त्या आस्था भक्ता भावी भक्ताची सेवा दान केलं तर आपल्याला भगवंताची सेवा करू. नरकामध्ये गेला तर नरकी यातना प्रत्येकात भाव लागला आणि वर्षभर नरक यातना बरोबर शेवटी ग्रामस्थांचा घातला. एकदा त्या माणसाचा परिस्थितीचं झालं, तो माणूस मोठू झाला, तो त्या संसारामध्ये घरात तो वागू शकत नाही, बोलू शकत नाही. तो काय बदलला? तो कुठल्या जीवामध्ये गेला, कुठल्या आत्म्यामध्ये गेला, तिला मोठी आयुष्य 84 लक्ष मृत्यूर माणसाचा जन्म. 84 लक्ष
मुक्ती मिळते का माणसाला? माणसाला मग स्वतःसाठी मिळत नाही. माणूस वाईट आहे, दुसरीकडे चांगला नाही म्हणून गंज लावतो, कांदा गंज लावतो, कपडे चांगले घालतो, तो चांगला का नाही. वचन आहे बोलू नका, त्याला आता घडलं बघा, तो काय करतोय, कसा करतोय, काय करतोय ते पुन्हा माहीत नसते. जसं गाय करतोय, गायला वरून चालले, गाय वरून चालले, रात्रभर चालले, गाय करतो देवता आहे, शेवटी सुद्धा देवता गायच्या उद्यामध्ये. गायचे दूध आपण घेऊ, गायचे दूध आपण घेतो, गायचे सर्व गायचे शेण आपण. आणि कधी आम्ही मेल्यावर आपलं काय काम आहे? एका शरीरामध्ये आग्नी दिला, तो आग्नी त्या देहाला वेदित झाला. शरीर मातीमध्ये गेलं, तुमच्या आमच्या शरीरामध्ये कोण वगैरे हो, माती सुद्धा लांब उभं आहे, कोण लांब उभं आहे, कोण तुमच्या जवळ आग्नी गेलं नाही. काय आहे येऊ शकत नाही. स्वतःला मिळालाय, मरण पाहिजे, कोण बोलते का? नाही बोलते. अजून जगावं वाटते आपल्याला, अजून राहावं वाटतं माणसाला, चांगला आयुष्य असतो, चांगले बोलावं, चांगले खावं, चांगलं खावं. म्हणा एका वर्षात तुम्ही लावला का किंवा हा गावाचा चांगला मोठा माणूस आहे, उद्योगपती आहे, त्याला देव तू घेऊ नकोस, त्याच्यासाठी माझं दुसरं कुठे घेऊन जा असं कोण बोलले का? एखादा मनुष्य चांगला माझ्यामध्ये बायकोला घेऊन जा, कोणी घेऊन जा असं कोण बोलले का? नाही नाही. प्रत्येकाला वाटतं आम्ही जगावं, मी पण पाहिजे, मग मात्र ज्याचे बाबत करायला जावं. विष केल्यानंतर विषाची परीक्षा करून ठेवतात, विष ते विष, अहो विष येतो की या विष याचा त्याला बाबा लागणार आहे, त्यातनं भूक लागली, कोण जेवणार? आपण जेवणार आहे. तर महाराज म्हणतील ज्याला भूक लागली त्याला भूक लागली, बायकोने जेवढे नवरा येते का? नाही. अर्धांगी लोक आहे, बायको हा अर्धांगी, अर्धांगी अर्ध पुण्य बायकोला, अर्ध पुण्य नवऱ्याला, दोघांचे मिळून पर्यंत संसार आहे. त्या संसारामध्ये एक गाडी घसरली, गाडीचं ब्रेक उत्तम ब्रेक, संसारामध्ये दोन्ही गाडी चालतात, व्यवस्थित चालले तर आपली गाडी व्यवस्थित चालते. आणि ते संसारामध्ये एक गाडीचं धाव फुटकून वाजायला लागली, गाडी मागून टाक ओढून धरायला लागलं की बायकोला ओढून धरलं, नवऱ्या ओढून धरलं तर पोरं कशी करणार? बाप कसा बेटा, बाप जर वेसणे असेल तर पोरगा तेच करणार. बापाने जर चांगलं काम केलं असेल, पुण्य असेल, धर्म केला असेल, नामस्मरण केलं असेल, पूजा केली असेल, पोरगा पण तेच करणार. आपण जेवणीमध्ये ते गहू करलं तर ज्वारी उगवत नाही, गहूच उगवणार. आपल्या जेवणीमध्ये आपण काय पीक करतोय, काय करतो त्याच्याला आपण आवडतो. बघा सर्वांनी प्रकाशल्या जीवनामध्ये बसण्याचा विचार करा. उद्यापासून हा सप्ताह चालू आहे, किती आपण आंदोलन केलं आतापर्यंत, कुणी कुणी काय काय सेवा केली, काय केली, जेवढं अन्नदान केलं, जेवढे ग्रंथ वाचले, ग्रंथ वाचून शिल्लक असेल तर ऐकायला सगळे जावा, ग्रंथाची पद्धत बसवा, वाचन करा, भक्ती करा. आणि एवढं सांगितलं पहिला म्हणजे काय सांगितलं? तुकारामाने एवढं सांगितलं बाबा, नरदेव हा किती करशील संसार, नरदेव मातीला लागला तुमचा नरदेव, तुमचा सर्वांचा, तुमचा आमचा सगळ्यांचा नरदेव माती. माती म्हणजे आरती सगळ्यांच्या मातीसारखे. आणि त्या मातीमध्ये लाकडाला कोण खातो? मरण लाकडाला कोण खाते? आग्नी. लाकडाला भीती आग्नीची आहे की नो? आग्नी घालते माझ्या माणसाला. मग त्याच लाकडावर आग्नीची भीती आहे. मग त्या आग्नीला कशाची भीती आहे? आग्नी कुणाला घाबरते? पाण्याला घाबरते. मग आता पाणी तर गुरु आहे नाही. आता पहिल्यांदा नरदेह, आधी माती, त्याच्यावर लाकडं, त्याच्यावर नरदेह, त्याच्यातला आग्नी, पाण्याला घाबरते. पाण्याला घाबरते पुन्हा काय? पाण्याला कोण घाबरते? पाण्याला कोण घाबरते? पाण्याला माती. चार मातीमध्ये या जन्मामध्ये आपण जर माती टाकल्यानंतर या ठिकाणी आग्नी थोडा वेळ असतो. नामस्मरण केल्याशिवाय आपल्याला करून उपाय नाही. म्हणून जेवढे आता माणसं बसले असतील सर्वांनी शांत व्हा, हाताने टाळी वाजवा, मन शांत ठेवा आणि माझ्या पाठीमागं देवाचं नामस्मरण करा. म्हणून तसं म्हणा,
विठ्ठला 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 हरी ओम विठ्ठला पण ज्या पांडुरंगाचं नाव घ्या, पांडुरंगाचं नाव घ्या असं करत करत कीर्तनकार सांगतात नाव घ्या. एक बाई पाठीवर बसली होती. ती बाई काय म्हणाली, माझ्या नवऱ्याचं नाव आहे पांडुरंग. माझ्या नवऱ्याचं नाव काय आहे, पांडुरंग. मग या देवळामध्ये माझ्या नवऱ्याचं नाव कसं घ्यायचं. मग ती बाई काय म्हणाली, बाळाचा बाप, बाळाचा बाप, बाळाचा बाप. आता मला सांगा, महाराजांनी काय सांगितलं, पांडुरंगाचं नामकरण करा. बाई म्हणायची बाळाचा बाप. देव म्हणतो ही बाळाचा बाप काय म्हणाली, देवळामध्ये येऊन त्या आपल्या पांडुरंगाला सांगितलं पांडुरंगाचं. पांडुरंग नवऱ्याचं नाव आहे. नाव बायकांना असतात, काय असतात तो देवाचं नाव घ्यायला. की पांडुरंगाचं नाव कसं घ्यायचं, अवला सोडा भगवंताचं नाव घ्या. आणि नाव घेतल्याशिवाय आपल्या नरदेव पळतो. नरदेव आपला हा सार्थक आहे, पवित्र होणे गरजेचे आहे. म्हणून भगवंताचा नाम घेतल्यानंतर पैशाचे गजरे जागाच राहणार. किती करशील संसार, नरदेह मातीला जाणार. आणि त्या मनुष्याला कमवलं सोनं पैसा विकर काय कमवलं म्हणतात. आज कुणासाठी पैसा कमवला, जर मनाने विचारा. आपण कोणत्या कामासाठी आहात, कुठल्या नोकरीमध्ये कामाला आहात, त्याचा सोर्स काय. आज जमीन कोणाची, आई वडिलांची. बाप इष्टिडे जमीन तुम्हाला मुलाला मिळाली, त्या जमिनीवर तुमचं आमचं लेकराचं नाव रंगणार. बापाची जमीन कोणाला, त्या पोराच्या जमिनीवर उधळपट्टी करणार, कमवणार, पैसा कमवणार, 2 नंबर करणार, लोकांना लुबाडून सोनं अर्थ कमवणार, बाई वाटली 12 पालगडी करणार. आणि कुठं ठेवणार, लोकांच्या जीवावर वाटून जाते. आणि व्याजाने पैसे लावणार, कमवणार, दिवसभर काम करणार, कष्ट करणार. आणि बायकोच्या तोंडामध्ये खायला घाल, मुलाने कपडे रत्ना कर, नाही करत. मग माणूस काय करतो, प्रपंच करत करत भरपूर पैसा कमवला.
आणि कमवून कमवून पैसा जास्त असला मनुष्य राहत नाही. पैसा लक्ष्मी बसू देत नाही, लक्ष्मी बसू देत नाही माणसाला. पैसा असला माणसाला सुचत नाही, मग तो पैसा व्याजाने लावणार. बायका मुलाला कपडे घेणार नाही, बायका मुलाकडे बघणार नाही, घरामध्ये काय संसार कमी पडला ते आणत नाही, पैसे व्याजाने लावणार, लोकांना देऊन टाकणार, काय ते दुसरं वस्तू घेणार आणि काय ते धंदा काढणार, डुबणार, व्यवसाय बुडवणार आणि प्रपंचामध्ये आत्मा मागून पोटाला आपण खाणार नाही आणि दुसऱ्या घरातल्या माणसाला पण जगू देणार नाही. घरातली बायका माणसं दुसऱ्याला शेतीमध्ये कामाला जाणार, पोरं दुसरीकडे कामाला करणार आणि हा कोंडत फिरणार. आणि संसार हा किचकट आहे आणि तुला संसार तुला नीट जगवता येत नाही, तुला बायकामध्ये नीट सांभाळता येत नाही, तुला पोराला नीट बघता येत नाही. अजून देवाकडे काय बघणार? जोपर्यंत माणसाला आपला संसार चांगला करता येतोय, जोपर्यंत आपल्या बायको सांभाळता येते, त्याला पोरं सांभाळता येते, तोच खरा संसार, तोच खरा परमात्मा. ज्यानं हा संसार केला त्याने परमात्मा केला. त्याने संसाराची सांगड केली, त्याने देवाची सांगड केली. संसार हा परमात्मा हे दोन गाडीचं चाक आहे. ज्याला संसार करता आला त्याला परमात्मा करता येतोय, देवधर्म करता येतोय. नुसतं तुम्ही संसार नाही केला, लग्न नाही केलं आणि सगळं सोडून दिलं आणि बैरागी झाला तर चालत. या कलियुगामध्ये काही चालत नाही. या कलियुगामध्ये आम्हाला संसारच करावा लागला. नुसतं तुम्हाला ब्रह्मचर्य घालता येत नाही, देवाचं नाव घेऊन लोकांची सेवा करता येत नाही. संसार करत करत परमात्मा करा, भक्ती करा, पण संसार करत करा. आपली गायका मुलं संसार प्रपंच सगळं करा, ताण भागवा, स्वतःची गरज भागवा आणि मग तो खरा पुरुषार्थ, तो खरा धर्म. धर्मासाठी मनुष्य जगावं, धर्माचं रक्षण करावं. धर्मामध्ये संकट पडलं, एखाद्या मनुष्याला गरज पडली, ज्या माणसाला दवाखान्यात मनुष्य ॲडमिट आहे त्याला पैशाची गरज आहे, अशा वेळी तो मनुष्य पैसे देऊ शकत नाही. त्याला सवय लागली की आजारी पैसे लावायचे, लोकांना पैसे उष्टे द्यायचे आणि दवाखान्यात पैसे दे म्हणजे आता नाही बाबा, होतं ती पैसे लोकांना दिलं, आता माझ्याजवळ पैसा नाही, मी देऊ शकत नाही. आता त्याला गरज आहे, तो ॲडमिट आहे, त्याला गरज आहे त्या माणसाला, अशा माणसाला दान दान ती दान. एखाद्या बेकार आला आणि ते बेकाराला तू पैसे दिले आणि तो बेकार काय करतो माहीत आहे का? नाही. तो बेकारा एखादा जुगार लावेल आणि वेशनिकाने जाऊन मला पण घरी करेल. तू कसा करतो पैसा? तुमचा पैसा चांगल्या कामासाठी जात नाही, चांगल्या कामासाठी जात नाही. कारण तुम्ही देताय बेकाराला दान म्हणून, तो पैसे उधळपडी करतो. अहो ज्याला गरज आहे, तुला दान जर भूक लागलेली आहे, अशा माणसाला तुमचा दान धर्म केला, पैसा दिला, तुम्ही दान धर्म कुठे करा? दान धर्म या ठिकाणी करा, सप्त्यामध्ये दान धर्म करा. सप्त्यामध्ये काय करा? दान धर्म करा. सरळ हाताने दान द्या, मागायचे नाही, किती पाहिजे ते घ्या, काही कमी पडलं तर दान धर्म करा. सप्त्याची गरज आहे का? सप्ताह हा सब गावाचा एकट्याचा आहे का? हो नाही, संपूर्ण आपला गावचा हा सप्ताह आहे. यासाठी दान केलं तसं गावाच्या मुखात जातं, अन्नदान करते, पण तसं मनुष्य करत नाही करत. देवाकडे जात नाही, देवाकडे अन्नदान करत नाही, भक्ती करत नाही. मग काय केलं पाहिजे? सगळं नाशवंत. म्हणून सोने नाणे पैशाचे गटोरे जाग्यालाच राहणार. किती करशील संसार नारदेह मातीला जाणार. अहो लक्ष्मी अशी आहे, पैसा असेल तर माणूस आहे, पैसा नसेल तर माणूस नाही. पैशाशिवाय काही चालत नाही जगामध्ये. सप्ताह बसायला पैसा लागतो, अन्न करायला पैसा लागतो, देवाचं नाव घ्यायला पैसा लागतो, प्रवास करायला पैसा लागतो, सगळीकडे पैसा लागतो. मग पैशाशिवाय काय साधन चालतं का? नाही. मग याच्यामध्ये पैसा श्रेष्ठ का विद्या श्रेष्ठ, धन श्रेष्ठ का काय लक्ष्मी श्रेष्ठ, याच्यामध्ये भांडण निर्माण होतं. आता करमारी वारंत संसारामध्ये भांडण होतात. बायको बांधते नवऱ्याला, नवरा बांधतो बायको, पोरं बांधतात. मग त्याला म्हणतात म्हाताऱ्याला काय कळत नाही, आमच्या नवऱ्याला काय समजत नाही, आमच्या नवऱ्याला काय कळत नाही, आमच्या बायकोला काय समजत नाही, आमच्या पोराला
चांगलं कोण? चांगलं कोणाला म्हणायचं? जो भक्ती करतोय, तो देवाचं नाव घेतोय, नामस्मरण करतोय आणि बायकांना समोरच्या असा तो हा धार्मिक सात्विक, तो कोणाचं काही खात नाही, कोणाचं काही घेत नाही, शरीर चांगलं सांभाळतोय, त्याचे खाणंपिणे चांगलं आहे, वागणूक चांगली आहे, कुणाला नावं ठेवत नाही, म्हणजे त्या बाईकडे लक्ष वाईट नजर बघत नाही, अशा माणसाला चांगलं म्हणा. तो वाईट वागतोय, गुरुजन आहे, मग अशा माणसाला काय पैसा कामाचा? तो एखादा गरीब असू द्या, तो चांगला आहे, धार्मिक असे त्याचे फटके कपडे फाटके असू द्या, त्या पैसा नसू द्या, त्याचं मन पवित्र, त्याचं मन पवित्र आहे, त्याचं मन चांगलं आहे, अशा माणसाला चांगलं म्हणा. चांगलं काय आणि वाईट काय? भगवंताने भांडण निर्माण झालं. विष्णुदेव बसले, लक्ष्मी या बाजूला बसली. आता मला सांगा, विष्णू लक्ष्मी दोघं वेगळे आहेत का? नाही. नवरा बायको आहेत, एकाच ठिकाणी बसणार का वेगळे होणार? पण बायको आणि नवऱ्याला भांडण झालं. आता विष्णू काय म्हणाले लक्ष्मीला? हे आदिशक्ती लक्ष्मी पार्वती, कलियुग सुरू झाले आणि या कलियुगामध्ये कली नावाचा राज्य झाला. कलियुग नावाचं राज्य या दुनियेमध्ये आलं आणि कली काय करू लागला की वाईट मार्गाला नादी लागला, देवाचं नाव घेत बंद करू लागला. घरासमोर तुळशी वृंदावन बंद झालं, घरासमोर सडा रांगोळी बंद झाली, देवाचं नाव बंद झालं, कलह निर्माण झाला, घरामध्ये भांडणं होऊ लागली आणि आता घर शांत कसं होणार? कोण विचार करते? विष्णुदेव. आता कलियुगामध्ये काय करावं? देवाचं नाव कोण घेणार? जर भांडणं वाढत चालली तर देवाचं नाव कोण घेणार? मला कोण विचारणार? देवाला विचारणार कोण? आहे का कोण मालक विचारायला? देवच नाही, सत्ताच नाही, मालकच नाही, कोण विचारणार? गावात आहे भजनी मंडळ, पण ते एखाद्याचे भजन म्हणत नाही. काय केलं पाहिजे? एकादशी आहे पण भजन झालं पाहिजे, भजन म्हणत नाही, त्याचे कलेचा उपयोग आहे. तसं कान आहे, डोळे आहेत, नाक आहे, सर्व आहे, पण आपण उपभोग घेतला पाहिजे, शरीराला उपभोग घेतला पाहिजे, खाणंपिणं चांगलं पाहिजे. म्हणून लक्ष्मी म्हणते, देवा तुम्ही कलियुगामध्ये या मृत्यूलोकात जाऊ नका. का जाऊ नका? लक्ष्मी भांडू लागली नवऱ्याला, अरे देवा तुझं कलियुगामध्ये काही चालणार नाही, देव तुझ्या पाठीमाग तुझ्या मागं ते माणसं येणार नाही. लक्ष्मी असं तू काय म्हणते मला? नाही म्हणजे मी एकदा कलियुगामध्ये माझा अवतार बदलू आणि याच अवतारामध्ये गावामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा तुझं उत्तर मारुतीच्या देवळात पहिल्यांदा भगवंताने विष्णूने मारुतीचं दर्शन घेतलं, देवाचं दर्शन घेतलं पाचव्यात आणि दर्शन झाल्याबरोबर तिथे एखाद्या माणसाने विचारलं, बाबांनो अरे तुमच्या गावामध्ये भजनी मंडळ आहे का? तू माणसं म्हणजे आहे का भजनी मंडळ? कोण पाहिजे तुम्हाला? अहो आम्हाला पकवासवाला किंवा विड्यावाला कोण आहे का? पकवासवाला आहे का? त्याचं घर दाखवा असं कोण म्हणते? भगवंता साधूचं उदाहरण गेला देव म्हणतात, कुणाला? त्या गावच्या पुजाऱ्याला म्हणतात. पुजारी म्हणतो पत्रा त्यांच्या घरी येऊन सोडतो. पुजाऱ्याला काय गेला तुम्ही आपल्या पकवासवाल्याचं घर दाखवा, पण त्याच्या घरी गेल्यानंतर ते भगवंत म्हणतात, म्हणजे ते असतात साधू म्हणतो मी कीर्तनकर आहे. मी काय आहे? कीर्तनकर आहे, माझं चांगलं कीर्तन आहे आणि मी आणि कीर्तन मग तुमच्या गावामध्ये ठेवता का? पाचशे गावात कपाल मला मी एकटं काय सांगू शकते? बाबा तारखेली मीडियावाला गावचा पुढारी सगळ्यांना विचारतो, आजच्या दिवस तुम्ही थांबा माझ्या घरी, जेवण वगैरे करा आणि सकाळी उठून आपण गावामध्ये विषय मांडूया की बाबाला कीर्तन ठेवायचं का? सगळे म्हणजे पकवासवाल्यांच्या आता भुवाला वाजवून आणलं गावात. विचारलं बाबानो, हा मारला काय माझ्या ओळखीचा माणूस नाही, पण आलाय विचारायला कीर्तन आहे, महाराज आहे, कीर्तन करायचं आपल्या गावात? कोरे म्हणजे काय? देवाचं नाव होते, कीर्तन करूया. पकवासवाले वेणवाले तालपणी सर्व भजनी म्हणजे आज रात्री या भुवाचं कीर्तन आहे.
बुवाचे कीर्तन आज आपले आहे. मग कीर्तनामध्ये आता भगवत आहे काय विषय रंगलो या कीर्तनामध्ये काय रंगलेला आहे विषयामध्ये कीर्तनकार काय म्हणतात हो मला माझ्या पाठवलं रघुपती राघव सकाळी उठून गेले गावामध्ये झाला बुवा चांगल्या जावा आज उद्यापूर कीर्तन ठेवा असं करत 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 गाव बंद झाला अगदी घराला सगळे दुःख लावले आणि पाठीवर सगळे बसवले कीर्तन ऐकला आणि कीर्तन ऐकलं आल्यानंतर आरामाच्या त्या बुवाचं कीर्तन 10 दिवस झालेलं कुठं वाचलं 10 दिवस रंगलं आता 10 दिवसापासून सगळे बसून देवाला लागले भक्ती करू लागली नामस्मरण करू लागली ग्रंथ वाचू लागली जप करू लागली तप करू लागली सगळं काय झालं आता लक्ष्मी म्हणजे आता माझा आदेश सुरू झाला देव राहिले 10 दिवस त्या गावात कसे काय राहिले त्या गावामध्ये 10 दिवस कसं लोकांना वळण लागलं कशी लोक धार्मिक झाली लक्ष्मीला या ठिकाणी एक म्हाताऱ्याचे रूप धारण करून त्या पाचेगावमध्ये आहे आता ती म्हातारी गावामध्ये आल्याबरोबर कीर्तन चालू झालं बुवाचं देवाचं कीर्तन सुरू एक घराच्या गावाची पाचेगावाची म्हातारी बाई घराला कडी कुलूप लावत होती आता जराबाई म्हणले आता कीर्तन सुरू झाले गाव गेला मी एकटीच मागं राहिलेली आहे बारकी मुलगी रडत होती आणि तिला पाणी पाजत होती एवढ्या अवधीमध्ये ती म्हातारी म्हणजे लक्ष्मी रूप धारण करून त्या म्हातारीला काय म्हणते अगं बाई तुला मला पाणी देतात तहान लागलं कोण म्हणजे लक्ष्मी म्हणजे त्या म्हातारीला अगं बाई मला पाणी बिणी काय नाही लागलं कीर्तन जाणार होती घरात कुलूप लावलं पाणी जवळ काय नाही पाणी इथं काय तांब्या ठेवलाय तिथे तांब्या घे पाणी पी आता तेव्हा आता तिला हातात तांबे मी हातात तांबे कसे पिणार हात तुझ्या हाताला तांब्याचे पाणी पी तहान लागली तुझ्या मुलाला चांगलं होईल तुझ्या घरात चांगलं होईल पैसा टिकेल जमीन जंगल चांगलं होईल असं बोललं त्या मातेला आनंद आता काही चांगली बाई दिसली चांगलं होतंय ही पाणी घे बाई पाणी घेतल्याबरोबर लक्ष्मी तिला काय कमी तो तांब्या झाला सोन्याचा त्या लक्ष्मीने बाईने आता मातेने तांब्या घेतल्याबरोबर त्या तांब्या झाला सोन्याचा तांब्या कसा झाला सोन्याचा आता त्या सोन्याचा तांब्या झाल्याबरोबर आता त्या बाईला आरोग्य म्हणजे काय बाई तांब्या झाला सोन्या
दिल्यासमोर वाटलं तांब्या मार्गात तांब्या दिला. मध्ये बाईने काय केलं, घरामध्ये तांब्या पटकन हात ठेवला. तो मात्र आठवला. कीर्तनामध्ये ऐकायला गेली आणि कीर्तनामध्ये ती बकुबाई, सकुबाई, ठाकूबाई सगळ्या बायका बसल्या आणि बसल्याबरोबर अगं तुला उशीर का झाला, कशामुळे तुला उशीर झाला. ती सांगते कोण इकडे करून आले. ती सांगताय अगं काय सांगायचं तुला, ज्या ठिकाणी काय झालेलं आहे. एक बाई आली होती, लक्ष्मी म्हण काय म्हण, मला पाणी मागितलं तर बाळाला सोन्याचं काय म्हणते होय. मग ती बाई इकडे बघितली, सगळ्या कीर्तनाच्या बायका तोंड करून गेले, बायकांनी तोंड फिरवलं उलट बसलं. आणि विष्णू म्हणजे आता कीर्तनकार म्हणजे बायकांनी तोंड काय फिरवलं, काय बारीक आहे. सगळी पाठबोड काय झाली, काय झालं काय समजत नाही. दुसऱ्या दिवशी कालवा झाला. आणि या काळामध्ये कुठं लक्ष्मी येते आणि घराला कडी कुठं लावू नका. लक्ष्मी येते घराला बंद करू नका, घराचा दरवाजा बंद करू नका. लक्ष्मी घरामध्ये येते, कोणतं घरामध्ये ठेवा, सगळे बंद दरवाजा करू नका. मग त्या ठिकाणी दुसरा आता लक्ष्मी म्हणून विचार केला, आता या गाडीत नको त्या गाडीत जाऊया. पाणी मागितलं आणि ते पाणी पाणी सोडलं झालं. आहा म्हणता गावात काम झाला आणि कोणतं बाई येते आणि सोडत जाते. मग बायका काय म्हणजे आता एक बायका कमी झाली, बायका जायला बंद झाला. कीर्तनामध्ये बायका जायला थांबल्या, कीर्तन बायका थांबल्या, मग गडी माणसं पुरुष म्हणजे थांबले. पुरुषांनी कीर्तनामध्ये उभं राहिले आणि प्रत्येकाच्या बायका नवऱ्याला म्हणल्या काय जात आहे कीर्तनामध्ये, काय तुला मिळते काय तिथे काय. थांबले, थांबवा थांबवा थांबवा, गाव सगळा बंद झाला. आणि राहिली किती माणसं, 4. भजनवाले, पेटीवाले, तबलावाले, टाळकरी, 4 माणसं. जेवण विचार केला एवढं मोठं सगळं कीर्तन गाव जमणार आणि आता 4 माणसं कशी करायची. त्यावेळेला प्रताप समजला, आपल्या लक्ष्मीने कळलं, आपल्या लक्ष्मीने समजलं आहे लक्ष्मी आपल्या गावात आलेले, आता आपली ताकद संपली. आणि मग जाताना पण आपले 4 माणसं असतात बरोबर. किती असतात माणसं बरोबर, 4 आणि 5 आहे. 4 माणसांचं जेवण आणि आपल्या माणसं घरात 4 माणसांचं आहे. मग आता 4 माणसांची परिस्थिती कशी झाली. मग ज्या पकवाजाला घरी ज्या पूजा ज्या माणसाला घरी त्याला नेलं होतं त्या बायका म्हणजे तू पकवाज वाजवायला जाऊ नको का, थांब करा. पकवाज वाजवायला आलाच नाही, पिठीवाला गेला नाही, देव एकटे उभं राहिले. आता देवाला कीर्तन काय करावं, भगवंत समजलं की बाबांना मग काय केलं, भगवंताने ज्या माणसालाही उतरले त्याच्या घरी गेले. बाबा मला तहान लागली, भूक लागली, आता जेवण करतो आणि माझा आता मी सकाळी आहे गावात निघतो, माझं काम संपलं. आणि ते बायकोने काय केलं, तिला राग आला, या बुवाचं सगळं सामान उचला टाका बाहेर, काय आपल्याला काही संपत्ती ना लक्ष्मी घरात येईना, काय उपयोग नाही. मग ती सामान फेकल्याबरोबर लक्ष्मी जी म्हातारी होती तिने सामान झेललं. माझा पतीचा अपमान झाला, माझा लक्ष्मीचा अपमान झाला, तिचा उपयोग नाही. भगवानाचा अपमान करायचा नाही, बायकोचा अपमान करायचा नाही, नवऱ्याचा अपमान करायचा नाही. लक्ष्मी पण श्रेष्ठ आहे, भक्ती पण श्रेष्ठ आहे, भक्ती पण पाहिजे, लक्ष्मी पाहिजे, सर्व दोन्ही आपल्या संसारामध्ये पाहिजे. तर आपली गाडी जवळ जाते, पैसा पाहिजे आणि भगवंताचं नाव पण घेतलं पाहिजे. भगवंताचं नाव घेतल्याशिवाय संसार नाही. म्हणून भगवंताचं नाव नाही घेणं करायची गरज आहे. त्याबद्दल लक्ष्मी म्हणते जेव्हा तुमचे तुम्ही पण श्रेष्ठ आहे आणि मी पण श्रेष्ठ, त्याशिवाय आज माणसं जीवन चालत नाही. माणसाची दळणवळण चालत नाही, माणसाला जगणं मुश्किल आहे. पैशाने मनुष्याला खाण्यापिणे काय केलं, भुकेला म्हणून पैसा पाहिजे, अन्न कसं पाहिजे, कपडे लत्ता पाहिजे, जीवन पाहिजे, जगणं पाहिजे, सर्व काय पाहिजे. मग या मनुष्याला सगळं पाहिजे असताना म्हणतात 3रा कडमध्ये तुकाराम महाराज 3रा कडमध्ये काय म्हणतात, माडे हवेली रंगीत परशी जाग्यालाच राहणार. आता तुकाराम महाराज माडी हवेली रंगीत परशी म्हणजे काय, बंगला बांधला मोठा, तो बंगला परशी चांगली बसवली, परशी चांगली बसवली त्या माणसानं घरामध्ये.
नातू सुना आल्या, 4 मोठ्या गाड्या आल्या, त्या गाडीमध्ये बसायला नेलं आणि याला या माणसाचं वय वाढलं आणि या परशीवर त्याला ॲलर्जी झाली. डॉक्टर म्हणतात त्याला परशीची ॲलर्जी आहे, परशीवर झोपता येत नाही, त्रास होतोय, शुगर झाली, साखर वाढली, तुला गोड खाता येत नाही. आता सगळं बंगल्यामध्ये जेवण चांगलं आहे, बसायला कोण आहे, गादी आहे, त्याला गाडी बसता येत नाही, पाठ दुखा लागली, कंबर दुखा लागली, खाली बसायचं नाही, वर बसायचं नाही, इकडे बसायचं नाही, तिकडे बसायचं, डॉक्टर सांगितलं. आता स्वतःचं घर, स्वतःचा बंगला, स्वतःची परशी, सगळं स्वतःच आहे, स्वतःचं जेवण आहे, पैसा दिला बायकोला, बायको गोड गोड करून खाते, पोरं गोड गोड करून खाते सगळी. हा साखर आहे, शुगर आहे, खाता येत नाही, खाल्लं तर शरीर बिघडते, खायचं काय, शुगर झाली, रोग वाढला आणि शुगर झाली माणसाला जखमा झाला. आता शुगर ज्या माणसाला जखमा झाला तर जास्त खाल्ल्यावर पचत नाही, कमी खाल्ल्यावर पचत नाही आणि शुगर माणसाला गोळी घ्यायच्या सांगत नाही, खावा गोळी तर शरीर बिघडते. आता शरीर चांगलं पाहिजे असेल तर शुगर माणसाला गोळी खाल्लीच पाहिजे, जेवण केलं पाहिजे. तसं आपण जन्माला आलो की देवाचं नाव घेतलं पाहिजे. आता तुम्ही तुळशीचे बाळ घाला, आता नको पुन्हा घालू सगळं हो द्या. कधी घालणार, खाऊन पिऊन घेऊन सगळं. आणि शुगर तरी आता काय खातोय, आता तुळशीची बाळ घाल, पांडुरंगाची वारी कर, माऊलींची वारी कर. पाय आता तुझा पाय पांडुरंगाच्या दरबारात पाहतो, पंढरपूर जा, पाय तीर्थयात्रा कर, मुखाने तोंडाने चांगलं देवाचं नाव घे आणि डोळ्याने चांगलं बघ. शरीर चांगलं नाही करत तेवढा शोध दुसरा माणूस शरीर संपला ते बघत नाही, सगळं जागा ठेवला. शेवटी तुकाराम म्हणून काय म्हणतात, तुका म्हणे हा नरदेह, तुका म्हणे हा नरदेह पुन्हा नाही येणार. अहो हा मनुष्य जन्म आहे, तुमच्या आमचा पुन्हा जन्माला आपण नाही, तुम्ही आम्ही पुन्हा जन्माला येणार नाही. कोणत्या जन्माला कुणाच्या जन्माला जातोय काय माहीत नाही. आपला जन्म हा वायपट आहे, आपला जन्म पुन्हा आहे का माहीत नाही. आपण किती वर्षाचा आहोत आपल्या मनाने विचारा, आणि आपलं वय किती आणि आपण किती वर्ष टिकणार आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या जीवाची काळजी घ्या. आपण किती वर्षाचा आहात, आता बसलेले माणसाने विचार करा. आता तरी देवाचं नाव घ्या, आता तरी देवाचं नाव घ्या, नका घ्या तुमचं शरीर एक करून चालणार. कुठं एकाच मार्ग नाही नाव घेतलं, देव म्हणतात तुझं शरीर भाडे तत्वावर आहे, तुला मी भाड्याने पाठवलं जगावरती, कर देवाचं नाव घे. माझं शरीर आहे देवाने पाठवलेले, ब्रह्मदेवाने जग निर्माण केलं, ब्रह्मदेवाने जग निर्माण केलं, विष्णू जीवाची उत्पत्ती केली. कशासाठी केली असेल हो, देव भाडे तत्वावर आहे, माणूस जगाला आला जग, पण कुठेपर्यंत जग, मी देवाचं नाव घेतो तोपर्यंत जग. तुला जग मी भाड्याने, घर आपलं भाड्याचं आहे, आपलं शरीर भाड्याचं आहे, आपण भाडे तत्वावर आपण जन्माला आलोय. आपण करायचं संसार भोग करायचा, बायका मुलं बघायची, आपली सगळी इष्टीत बघायचं, देवाचं नाव घ्यायचं आणि आपलं घर संपलं. आपल्या घराला कीड लागली, वाळवी लागली, बंगला बदलला आणि आपला स्वतःचा देवाचा बंगला आपला सोडून दुसऱ्या बंगल्यामध्ये जाणार. आत्मा बदलते हो, आत्मा आपल्या शरीरात सारखा राहत नाही, आपल्या जीवन आपला आत्मा राहत नाही. जाऊ आत्मा बोवा राहतो का नाही, दुसऱ्यामध्ये आत्मा जातो. त्याला माझं भाडं बदललं, घर बदललं, शरीर बदललं, तत्व बदललं. आपण आहे का सारखं जीवाची जीव करत नाही. आपण कोणत्या गावामध्ये जन्मलो त्याला कळत नाही, पाचगावमध्ये होतो की त्याला कळत नाही, जीवाची आठवण राहत नाही, मी एवढं केलं कळत नाही. मग कधी कळेल, तुझा जवळचा गाव आहे, मला आवड आवडेल आहे, तुम्ही सर्व
अनुदान आहे अनुदानाच्या स्वामीनारायण सुद्धा सुद्धा अनुदान दुष्कर्माचा याच्याविषयी 10 मिनिटं आहे तो आहे ना मग दान द्यायचं असेल तर या संदर्भामध्ये ज्या आणि भगवंताची भक्ती करा शुची करा बायकांनी आपल्या नावाचा काय करा मुलाचा संसार करा भगवंत तुमच्या घरामध्ये आहे तुळशीची माळ करा पांडुरंगाची गाई करा भक्ती करा माऊलींची गाई करा वैष्णवी करा चार एकादशी करा उपवास करा श्रावण मागा श्रावण करा दारू